नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. हजारो मतांनी भारतीय जनता पार्टीचे सातारा नगरपालिकेत नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष यांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हा सर्वांना निवडून दिलं आणि भारतीय जनता पार्टी म्हणजेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे यांनी जी माझ्यावर आरोग्य सभापतीची जबाबदारी दिली, त्या निमित्तानं गेली 6 ते 6.5 महिन्यापासून सातारा शहराच्या कानाकोपऱ्यात हद्दवाडीत शाहूनगर असू द्यात, सदर बाजार असू द्यात किंवा शाहूपुरी असू द्यात, त्या निमित्तानं सातारा शहराची स्वच्छता करण्याचा जे काम माझ्या निमित्तानं किंवा सातारा नगरपालिकेचे चांगल्या पद्धतीनं महिला असू द्यात, पुरुष असू द्यात यांनी चांगल्या पद्धतीनं केलं. त्याच पद्धतीनं एवढा मोठा पाऊस झाला, त्या निमित्तानं एवढ्या मोठ्या पावसात कोणताही वडा, कोणताही चेंबर किंवा कोणत्याही रस्त्यावर पाणी साठले गेले नाही, जेणेकरून लोकांच्या घरात किंवा दुकानात कुठेही पाणी गेलं नसल्याने कुणाचंही कसल्याही पद्धतीचं नुकसान झालं नाही. जेणेकरून जे काम 5-6 महिन्यात केलं त्याचं फळ या पावसानं आम्हा सर्व नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना मिळालं. जेणेकरून ज्या पद्धतीनं आता मोती चौक ते जांभळी चौक किंवा खनाळी हे मोती चौक या दोन्ही साईडची गटर गेली कित्येक वर्ष न काढल्यामुळे पूर्ण त्यात गाळ साठला होता. त्या निमित्ताने दुर्गंधी, त्या निमित्ताने वेगवेगळे मलेरिया, हत्तीपाय होणारे असे रोग किंवा दुर्गंधी येत होती. त्या निमित्तानं येथील नागरिक असू द्यात, येथील चालणारे पादचारी असू द्यात किंवा येथील व्यावसायिक असू द्यात, त्यांची फार मोठ्या पद्धतीने आपल्यावर कसल्याही प्रकारची विनंती होती की हा लवकर गाळ काढावा, जेणेकरून आमच्या दुकानात किंवा घरात पाणी जाऊ नये आणि आमचं नुकसान होईल. त्या निमित्तानं सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आता आम्ही गेली 15 दिवस ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीनं आज किंवा अजून 2-3 दिवसात चांगल्या पद्धतीने आम्हाला यश आले. जेणेकरून कित्येक वर्षापूर्वीचा काळ आम्ही ज्या पद्धतीनं काढला, ज्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली आणि मोकळा श्वास या जुन्या गटरानं घेतला, या निमित्तानं मला खरंच लोकांना आपल्या निमित्तानं, आपल्या मीडियाच्या निमित्तानं या पद्धतीनं विनंती करायची, जेणेकरून आपण जे पदार्थ प्लॅस्टिक असू द्यात, बॉटल असू द्यात किंवा चपल्या, बूट असू द्यात, ते आपण टाकतो वेळोवेळी चेंबरमध्ये, गटरामध्ये, वड्यावरती थांबतं आणि त्यानिमित्त तुमचं कोणीही कसलाही कचरा घंटा गाडी किंवा ट्रॅक्टर व्यतिरिक्त कोठेही टाकू नये. जेणेकरून सर्वांची जबाबदारी आहे तशी आमची जबाबदारी आहे सातारा स्वच्छ आणि सुंदर ठेवाल अशी आशा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. ज्या पद्धतीनं जांभळी चौक ते मोती चौक ते अगदी खनाळी दोन्ही साईडची गटर काढली गेली, त्या निमित्तानं गाळ काढताना ज्यावर असलेली झाकणं, फरशा, लॉफ्ट तुटले गेले, जेणेकरून कित्येक वर्ष असल्याने कुजलेले होते. त्या निमित्तानं त्यावर चांगल्या पद्धतीनं लॉफ्ट किंवा फरशी चांगल्या पद्धतीने येईल, त्या निमित्तानं RMC कॉन्क्रीट चांगल्या पद्धतीने होईल अशा सूचना ज्यांनी काम घेतले, जे ठेकेदार त्यांना अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं जाईल. लोकांना 4 ते 2 दिवसात याचं आपल्याला निदर्शन असेल आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही लोकांच्या सेवेत पात्र आहोत.